जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रामुख्याने भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलित उद्धारक म्हणून ओळखले जातात। मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक असे पैलू आहेत जे तुलनेने कमी लोकांना माहीत आहेत। त्यापैकी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचे जल संवर्धन आणि जल व्यवस्थापन क्षेत्रातील योगदान। तर मित्रांनो, आजच्या या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जल व्यवस्थापन क्षेत्रातील योगदान काय होते याबद्दल जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही जर प्रज्ञा प्रवाह या चॅनलवरती नवीन असाल तर प्रज्ञा प्रवाह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जलसंवर्धन। मित्रांनो, 20 जुलै 1942 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर मंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली। त्यांचा व्हाईसरॉय कार्यकारी मंडळाचे सभासद म्हणून समावेश करण्यात आला आणि त्यांच्याकडे श्रम, सिंचन व वीज हे विभाग सोपवण्यात आले। दुसऱ्या महायुद्धानंतरचे व्यापक आर्थिक विकासाचे धोरण आणि सिंचन व वीज या विषयावर तपशीलावर धोरण तयार करण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेतला। 1935 च्या कायद्यानुसार श्रम विभागाने सिंचन आणि वीज विकासासाठी मुख्यत्वे 3 गोष्टी कार्यान्वित करण्याचे ठरवले। त्यामध्ये एकापेक्षा 2 राज्यात वाहणाऱ्या नद्यांचे नियंत्रण व व्यवस्थापन करणे, राज्यामधील नद्यांवर पाणी व जलविद्युत ऊर्जा संपत्ती निश्चित करणे आणि शासकीय व तांत्रिक विकास करण्यासाठी राष्ट्रीय सिंचन धोरण काय असावे या गोष्टीचा समावेश केला होता। मित्रांनो, पाण्यासंबंधी घटनात्मक तरतुदी। मित्रांनो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा आराखडा घटना समितीत सादर करताना पाणी हा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीत असावा अशी भूमिका मांडली होती। त्यामुळे भारतीय राज्यघटनेत पाणी हा विषय क्रमांक 56 मध्ये अंतर्भूत होऊन ते केंद्र शासनालाही यासंबंधी कायदे करण्याचे अधिकार प्राप्त झाले। भारताच्या राज्यघटनेत ही तरतूद कलम 262 मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे। त्याच तरतुदी अंतर्गत आंतरराज्यीय जलविवाद कायदा, नदीखोर प्राधिकरण कायदा 1956 पारित करण्यात आला आहे। पुराच्या पाण्याचा विनियोग। नोव्हेंबर 1945 मध्ये कटक येथे झालेल्या परिषदेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत मौलिक विचार देशाला दिले आहेत। पाणी आणि महापूर हे विनाशकारी आहेत असे गृहीत धरून सुचू नका। देशामध्ये एवढे पाणी उपलब्धच नाही की जे हानिकारक ठरू शकेल। भारतीय जनतेला पाण्याच्या कमतरतेमुळे जास्त कष्ट सोसावे लागतात, जास्त पाण्याच्या उपलब्धतेमुळे नाही। पाणी राष्ट्रीय संपदा असल्यामुळे आणि पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचे प्रमाण असमतोल आणि अविश्वासार्ह असल्यामुळे पुराचा जास्त पाण्याविषयी तक्रार करण्यापेक्षा या पुराच्या पाण्याच्या मनुष्याच्या विकासासाठी धरणे बांधून कसा उपयोग करता येईल हा दृष्टिकोन बाळगला पाहिजे। त्यासाठी जेथे पुरामुळे नेहमी नुकसान होत असते त्या नद्यांवर ठिकठिकाणी धरणे बांधून हे पाणी समुद्राला जाऊ न देता विकासासाठी वापरणे इष्ट ठरेल, असे विचार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले होते। मित्रांनो, हिराकुंड धरण प्रकल्प। केंद्रीय जलमार्ग पाटबंधारे नौकायन आयोगाचे अध्यक्ष AN खोसला यांनी महानदीवरील बहुउद्देशीय विकास प्रस्तावावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी चर्चा करून हिराकुंड धरणाची अंमलबजावणी केली। आजच्यासाठी एवढंच, परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।